नवीन वर्ष आले, कॅलेंडर सुद्धा बदलणार आहे आणि फोनमध्ये हॅपी न्यू इयरचे मेसेज पण यायला सुरुवात झाली आहे. पण एक प्रश्न मनामध्ये येतो, खरंच या नवीन वर्षी आपण स्वतःमध्ये बदल करणार आहोत का? चला तर मग मी वैष्णवी तुमचं स्वामी सखी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी आपण ठरवतो यंदा लवकर उठायचं, यंदा जिमला जायचं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कमी करायचा. पण काय होतं माहिती का, 2 आठवड्यांनी ठरवलेले जेवढे ठराव आहेत ते कपाटामध्ये ठेवलेल्या डायरी सारखे धूळ खात पडतात. म्हणून यावर्षी मोठे ठराव नको तर छोटे पण मनाला लागणारे ठराव आपण ठरवणार आहोत. चला तर मग एका ठरावाबद्दल चर्चा करणार आहोत. तर पहिला ठराव खूप महत्वाचा आहे सगळ्यांसाठी, जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर पहिला ठराव म्हणजे स्वतःसाठी वेळ आपल्याला काढायचा आहे. आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो. ऑफिस असेल, घर असेल, जबाबदारी असतील, लोक असतील, एवढ्यांसाठी आपण वेळ काढत असतो आणि स्वतःसाठी फक्त प्रश्नचिन्ह असतं. म्हणून आपल्याला नवीन वर्षामध्ये 10 ते 15 मिनिट स्वतःसाठी काढायचे आहेत आणि एका ठिकाणी शांत बसायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. डोळे बंद करून एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मी ठीक आहे ना? असा प्रश्न स्वतःला रोजच्या रोज विचारायचा आहे आणि लक्षात घ्यायचं आहे की थकलेलं मन कधीच भक्ती नीट करू शकत नाही. म्हणून आपल्याला आधी पहिला ठराव आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला वेळ द्यायचा आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे. चला तर मग दुसरा ठराव पाहूया, तो म्हणजे स्वामी भक्ती. स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस, सगळं माझ्यावर सोड. पण लक्षात येतं का, आपण ज्यावेळेस देवाजवळ जातो त्या ठिकाणी सुद्धा आपली चिंता घेऊनच बसतो. म्हणून यावर्षी आपल्याला ठरवायचं आहे, भक्ती मोठी नको पण दररोजची हवी. म्हणजे रोजच्या रोज आपल्याला देवासमोर 2-3 मिनिट का विना बसायचं आहे, देवाचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. ही एक आपल्याला ठराव यावर्षी ठरवायचा आहे. लक्षात घ्या, मी स्वामी महाराजांचं नाव घेते म्हणून तुम्ही फक्त स्वामींचीच सेवा करा असं नाही म्हणणार. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची सेवा, भक्ती तुम्ही करू शकता. चला तर मग तिसरा ठराव आपण पाहू. तो तर खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, तो म्हणजे हॉबी. लक्षात घ्या, सगळ्यांनाच आवड असतेच, पण आपल्या वेळेमुळे आपली आवड स्वतः आपण मारतो. म्हणून यावर्षी आपल्या आवडीला सुद्धा महत्व द्यायचं आहे. खूप जणांना गाणं आवडतो, खूप जणांना डान्स आवडतो, खूप जणांना लिहिणं आवडतो, खूप जणांना वाचायला आवडतो, खूप जणांना झाड लावायला आवडतं. मग यावर्षी आपण ही गोष्ट आपल्या ठरावामध्ये घेणार आहोत, ती म्हणजे आवड. आणि आठवड्यातून 1 दिवस स्वतःसाठी, आपल्या आवडीसाठी काढायचा आहे. लक्षात घ्या, दिवसभरातून आपल्याला आवडीसाठी दिवस काढायचा नाहीये, फक्त आठवड्यातून 1 दिवस आपल्या आवडीसाठी काढायचा आहे. घरामध्ये एकट्यामध्ये आपली आवड आपण जोपासायची आहे. लक्षात घ्या, जर आपण आवड जोपासली तर आयुष्य जोपासलं. यामुळे आवडीला सुद्धा एवढंच महत्व द्यायचं आहे. स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे, भक्ती सुद्धा करायची आहे आणि आपल्या आवडीला सुद्धा जोपासायचं आहे. चौथी म्हणजेच आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढायचा आहे. चौथा ठराव आहे तो म्हणजे फॅमिलीसाठी वेळ. लक्षात घ्या, आपण घरामध्ये राहत असतो, एका खोलीमध्ये सगळेजण असतात पण सगळ्यांचे डोळे फोनमध्येच असतात, बरोबर ना? तर एक सबस्क्राईब नक्की करा. म्हणून आपल्याला यावर्षी एक ठराव करायचा आहे, तो म्हणजे फॅमिलीसाठी वेळ काढायचा आहे. चहा सोबत घ्यायचा आहे, जेवण सोबत करायचं आहे, त्याचबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी करायच्या आहेत. घरामध्ये काय चाललंय म्हणून विचारायचं आहे किंवा आपल्या मुलांना विचारायचं आहे की स्कूलमध्ये काय झालंय, कॉलेजमध्ये काय झालंय. अशा गोष्टी आपल्याला म्हणजे गप्पा गोष्टी सुद्धा करायला सुरुवात करायची आहे. म्हणून चौथा आणि महत्वाचा असा ठराव म्हणजे फॅमिलीसाठी वेळ. लक्षात घ्या, पैसा कमवता येतो पण नाती कमवावी लागतात. लक्षात आलं असेल तुम्हाला. चला मग शेवटचा ठराव म्हणजे मस्ती आणि हसणं खूप गरजेचं आहे. आपण पैसा कमवत असतो, जबाबदारी पार पाडत असतो, त्याचबरोबर स्वतःमधली एक गोष्ट म्हणजे हसणं. तर आपण
एखादी परिस्थिती आली हसायची तर त्यावेळेस हसून घ्यायचं आहे. हसणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून हसण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायचं आहे. जबाबदारी असली तरी सुद्धा आपल्या हसण्याला आपणच महत्त्व द्यायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हसायचं आहे. जी परिस्थिती हसण्यासारखी आली त्या परिस्थितीमध्ये हसायचं आहे. आपण स्वतःला सुद्धा हसून घेऊ शकतो. ही सुद्धा खूप असा मोठा ठराव आहे. तो तुम्ही नक्की करू शकता. जो माझा हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचे असे ठराव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणता चुकीचा ठराव जर असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, स्वामी भक्ती करायची आहे. तिसरा ठराव म्हणजे आवड आणि चौथा ठराव म्हणजे फॅमिलीसाठी वेळ आणि पाचवा म्हणजे मस्ती आणि हसणं. आपण आयुष्यामध्ये कमवणार आहोत तर आपल्याला थोडीशी मस्ती पण करायची आहे, थोडंसं हसायचं पण आहे आणि जबाबदारी सुद्धा पाडायची आहे. ह्या ठरावाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी वैष्णवी तुमचं हा व्हिडिओ पाहिल्यामुळे मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.